एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली, पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो। सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा। चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा। पुनश्च एकदा शुभ दीपावली। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर। आस्था फाउंडेशन तर्फे यंदाची दिवाळी वंचितांसोबत हा उपक्रम। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाची दिवाळी वंचित व गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली। समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात 1000 निराधार महिलांना साडी वाटप, 250 अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप, 75 भिक्षुकांना हा कार्यक्रम घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत अनाथ मुलांना नवीन कपड्याचे वाटप, निराधार महिलांना साड्याचे वितरण तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभंग स्नान व फराळ वाटप करण्यात आले। याशिवाय अंध, अपंग, कुष्ठरोग वसाहतीतील महिला आणि पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला। संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकापर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचविला। दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितांसोबत साजरी केल्यानेच त्यांचा खरा अर्थ पूर्ण होतो, असे संस्थेचे विजयकुमार संचुरे यांनी सांगितले। प्रथमतः भिक्षुक लोकांना पाहुणे मंडळीच्या हस्ते अभंग स्नान घालण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले भूमापन अधिकारी माननीय गजानन पौळ, BSNL मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे, लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी, शिवलाल हरळेकर, माळी फॅमिली फिजिशियन डॉक्टर अमित बाकळे व समाजसेवक माननीय राजू हौशेट्टी। तर ज्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वी पार पडला त्या इंद्रनविल स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर, सेक्रेटरी लोनी मॅडम व एक्झिक्युटिव्ह संध्या रच्चा। यावेळी ज्येष्ठ सभासद इंदुबाई चंचुरे, आस्थाचे सर्वेसर्वा विजय चंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, अविनाश माचरला, रवींद्र गोयल, सूरज रघुजी, प्रकाश डोंगरे, अनिता तालिकोटी, संजिता संचुरे, ज्योत्सना सोलापूरकर, नीता आकुर्डे, सुरेखा पाटील, विद्या सिंगम, पतंजली योग समितीच्या स्वामी चाराटे मॅडम, भाटिया मॅडम आदींनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या सिंगम यांनी मांडले। या उपक्रमात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व गोरगरिबांसाठी स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याच्याच औचित्याने दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो, असे ही दिवाळीचा सण वंचितासोबत, गोरगरिबासोबत, कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी आस्था रोटी बँक दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यामध्ये आस्था रोटी बँकेचे विजयजी चिंचुरे व आस्था रोटी बँकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात। आणि खरोखरच हा जो उपक्रम आहे हा माझ्या तर बघण्यामध्ये कुठे झाला नाही, कारण मी मुंबईमध्ये काम करतो, तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात, परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघायला मिळाला नाही। परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास करून की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि त्यांच्या देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचं एक धीर या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीने दिलं जातं। तर या ठिकाणी मी प्रत्येक आस्था रोटी बँकेचे जे कळत न कळत यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या प्रत्येकाचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आम्हाला या कार्यक्रमाचा